नमस्कार. माझं नाव आहे अनुराधा भिडे. मी डॉक्टर बाग फ्लॉवर रेमेडीचे क्लासेस घेते. जास्त करून सध्या तेच घेत आहे कारण जनमानसात खूप टेन्शन, स्ट्रेस, तणाव वाढला आहे आणि माझ्याकडे येतो तो महिला वर्गच जास्त असतो. स्वतःकडून असलेल्या अपेक्षा, समाजाच्या अपेक्षा आपल्याकडून असलेल्या आणि आपण ज्यांच्याबरोबर रिलेशनशिपमध्ये असतो. रिलेशनशिप म्हणजे गर्लफ्रेंड बॉयफ्रेंड हे एक हल्लीचं समीकरण आहे. त्याच्याशिवाय नवरा बायकोचं नातं जे आमच्या पिढीपर्यंत आम्ही टिकवू चांगल्या प्रकारे आणि मुलांच्या बरोबर असलेलं आपलं नातं आणि इतर नातेवाईक, भाऊ बहीण, नणंदा, भावजया, सासू सासरे वगैरे वगैरे. तर याच्यामध्ये आपण जे काही आतमध्ये आहोत ते स्वतःला समजून घेणं, स्वतःचा बिनशर्त स्वीकार असं म्हणायला हरकत नाही. याच्याबद्दल फडके सर आणि त्यांच्या शिष्या ज्या गुरुविवेकी भला या पुस्तकाच्या लेखिका आहेत त्या अंजली जोशी यांच्यात झालेला संवाद काय होता त्यांनी लिहून ठेवला आहे पुस्तकामध्ये. तो वाचणार आहे आज मी. हे पुस्तक आहे गुरु विवेकी भला. याचा पान नंबर आहे 52. पण खरंच बिनशर्त स्वीकार ही संकल्पना व्यावहारिक जीवनात कितपत वापरता येत असेल का ती फक्त सैद्धांतिक पातळीवरचीच आहे? ती अवलंबात आणणं फार कठीण आहे. मनाची फार उन्नत अवस्था असेल ती. सर, असा बिनशर्त स्वीकार कुणाला जमतो का? तुम्ही स्वतःचा बिनशर्त स्वीकार करू शकता का? मी विचारलं. सर मंद हसले. म्हणाले, हे बघ, ते आपलं अंतिम उद्दिष्ट ठेवायला हवं. ते ॲब्सोल्यूट प्रमाणात मोजता येणार नाही. 100% बिनशर्त स्वीकार केला आहे असं कोणी माझ्या पाहण्यात नाही. मलाही तो करता येत नाही. खुद्द एलिस नाही तो जमला आहे असं मला वाटत नाही. तो प्रवास असतो. टप्प्याटप्प्याने वाटचाल करत आपण त्याकडे पोचू शकतो. हे खरं होतं. अंतिम उद्दिष्ट समोर असलं तर पुढे जाण्यात मौज आहे. शोध घेण्यात अर्थ आहे. प्रक्रियेचा आनंद आहे. जर एखादा मनुष्य थेट अंतिम उद्दिष्टापर्यंत आधीच पोचला तर त्याचा शोधच संपेल. विकासासाठी त्याला काही शिल्लकच राहणार नाही. रमत गमत चालण्यात मौज असते, भरभर वर चढण्यात नाही. बिनशर्त आत्मस्वीकार ही संकल्पना सखोल होती. सावकाश, रिचवत, पचवत तिचा अभ्यास करायचा हे उद्दिष्ट आता माझ्या डोळ्यांसमोर होतं. ज्या भारतीय मानसशास्त्रज्ञांनी या क्षेत्रात लक्षणीय काम केलं आहे त्यांची पुस्तकं वाचण्यास सर सुचवत असत. क्रमिक अभ्यासक्रमात फक्त पाश्चात्य मानसशास्त्रज्ञांचंच कार्य नमूद केलेलं असे. त्यामुळे सरांनी सुचवलेल्या बऱ्याचशा मानसशास्त्रज्ञांच्या कार्याबद्दल मी अनभिज्ञ होते. उदय पारेख, चंद्रमोहन भाटिया, कोथुरकर, निरोध मुखर्जी अशा भारतीय मानसशास्त्रज्ञांच्या योगदानाशी माझा हळूहळू परिचय होऊ लागला. निरोध मुखर्जींचं स्टडिंग ॲट द क्रॉसरोड हे पुस्तक किंवा कोथुरकरांची प्रायोगिक मानसशास्त्रावरची पुस्तकं मी रस घेऊन वाचत होते. या मानसशास्त्रज्ञांमध्ये विशेष लक्षात ठेवण्यासारखं एक नाव होतं ते म्हणजे नासी फडके. सरांनी जेव्हा मला नासी फडक्यांची पुस्तकं वाचण्यास सुचवली तेव्हा मला खरं तर आश्चर्य वाटलं होतं. नासी फडके हे साहित्यिक आहेत एवढंच मला तोवर माहीत होतं. त्यांच्या दौलत, अटके पार, खेळणी अशा काही कादंबऱ्या मी वाचल्या होत्या. पण ते मानसशास्त्राचे प्राध्यापक होते हे सरांनी सांगेपर्यंत मला माहीत नव्हतं. मानसशास्त्रावरील त्यांची पुस्तकं माझ्या वाचनात आली नव्हती. सरांनी त्यांची जी पुस्तकं आवर्जून वाचायला सांगितली होती त्यात मानस मंदिर, प्रतिभा साधन, प्रतिभा विलास, फडके किर्लोस्करांचं टाकाच्या फेकी, फडके आणि भडकमकरांची मानसोपचार, मानसोन्नती अशा अनेकांचा समावेश होता. सर सांगायचे, कॉग्निटिव्ह सायकोलॉजीचं उत्तम दर्शन फडक्यांच्या लिखाणातून होतं. मग ते मानस मंदिर असो नाहीतर प्रतिभा साधन. सरांच्या म्हणण्याचा पडताळा मला ती पुस्तकं वाचताना आला.
अर्थात फडक्यांनी केलेली स्टडी ऑफ माइंड ही मानसशास्त्राची व्याख्या आता कालबाह्य झाली असली तरी मनोव्यापारांचं सूक्ष्म विवेचन त्यांच्या मानसशास्त्रीय पुस्तकातून दिसून येत होतं. भावना म्हणजे काय? भावनेचा व शारीरिक स्थितीचा काय संबंध आहे? मनाचे गुणधर्म कोणते? अशा वेगवेगळ्या विषयांना त्यांनी स्पर्श केला होता. त्यांनी मनाची व्याख्या केली होती, मन म्हणजे अवधान. माइंड इज अटेन्शन. मनाची अशी व्याख्या तोपर्यंत माझ्या वाचनात आली नव्हती. कितीतरी दिवस मी या व्याख्येवर विचार करत होते. कुठेतरी ती पटत होती, पण कुठेतरी ती पटत नव्हतीही. आपल्या मनात विचार येणं याचा अर्थ त्याकडे अवधान देणं. त्याशिवाय विचाराची जाणीव आपल्याला होणार नाही. या अर्थाने ही व्याख्या योग्य होती. प्रायोगिक मानसशास्त्रात वर्णन केलेली अवधानाबद्दलची माहिती मी परत वाचून काढली. अनेक पुस्तकात लिहिलं होतं, अटेन्शन इज द सिलेक्टिव्ह ॲक्टिव्हिटी ऑफ कॉन्शियसनेस. म्हणजे फडक्यांना मन म्हणजे कॉन्शियसनेस असं अभिप्रेत असावं. पण मन म्हणजे केवळ भान किंवा जागृती, कॉन्शियसनेस यांच्या जाणीवांचा समुच्चय नाही, तर त्यापुढे जाऊन मन कितीतरी गोष्टी करतं. उदाहरणार्थ सेन्सेशन, परसेप्शन, इव्हॅल्युएशन, इंटरप्रिटेशन. जर मन म्हणजे केवळ अवधान असं गृहीत धरलं तर या उर्वरित प्रक्रियांचं अधिष्ठान काय असेल याचा पत्ता या व्याख्येतून लागत नव्हता. विचार, भावना, कर्तृत्वशक्ती अशा जवळजवळ सर्वच मानसिक प्रक्रियांमध्ये फडक्यांनी अवधानाला वाजवीपेक्षा जास्त महत्त्व दिलं आहे असा माझा निष्कर्ष होता. नासी फडक्यांनी काढलेली इतर मानसशास्त्रीय अनुमानही मला पटत नव्हती. ते म्हणत जड पदार्थ आणि गुण यांचं जे नातं आहे ते काही मन आणि मनोधर्म यांच्यात नाही. त्याबद्दल ते म्हणत, हे पुष्प सुगंधी आहे, हा घोडा चपळ आहे असं जेव्हा आपण म्हणतो तेव्हा तो पदार्थ आणि त्या पदार्थाचा गुण यांच्यात एक प्रकारचं भिन्नत्व आपण मानतो व ते भिन्नत्व वस्तुतः असतंच, पण मनाचं व त्याच्या गुणधर्मांचं तसं नाही. त्या दोहोत भिन्नत्व नाही. फडक्यांच्या या अनुमानातून असा अर्थ निघत होता की जड पदार्थ मुळात निर्गुण असतो व नंतर त्यास वेगवेगळे गुण लागू होतात. पण मुळात एखादा जड पदार्थ निर्गुण असू शकतो हे मला पटत नव्हतं. जेव्हा आपण म्हणतो की एखादं पुष्प सुगंधी आहे व दुसरं पुष्प सुगंधी नाही, तेव्हा पहिल्या पुष्पात सुगंध हा गुण आहे व दुसऱ्या पुष्पात सुगंध हा गुण अस्तित्वातच नाही असं नसतं. प्रत्येक फुलात सुगंध असतो, पण सुगंधाची मात्रा वेगवेगळी असते. आणि समजा एखाद्या फुलात सुगंधच नसेल तरीही सुगंध नाही हा गुण तरी त्या फुलाच्या ठिकाणी अस्तित्वात असलाच पाहिजे. किंवा घोडा चपळ आहे असं म्हणताना प्रत्येक घोड्यामध्ये चपळ ते अचपळ या श्रेणीमधील कुठला तरी गुण अस्तित्वात असलाच पाहिजे. म्हणजेच जड पदार्थ व त्याचे गुण हे अभिन्न आहेत असं मला वाटत होतं. किंबहुना अस्तित्वात असलेला कुठलाच घटक हा निर्गुण नसतो. त्यामुळे मन व मनोधर्म हे जड पदार्थ व त्यांचे गुण त्यांपासून वेगळे काढण्याची आवश्यकता मला भासत नव्हती. मन म्हणजे काही एक पदार्थ व विचार, विकार वगैरे त्याचे भिन्नत्वाने असणारे गुणधर्म ही समजूत मला शास्त्रशुद्धही वाटत नव्हती. अशा अनेक मुद्द्यांची चर्चा सरांबरोबर होत असे. काही मौलिक अंतर्दृष्टी हाताला लागत असे. अटेन्शन इज द मॅनिफेस्टेशन ऑफ इंटरेस्ट ही मॅकडुगलची व्याख्या सर वर्णन करत तेव्हा नासी फडक्यांनी अधोरेखित केलेल्या अवधानापेक्षा या क्रियेचा वेगळा पैलू नजरेस पडत असे. मन व त्याचे गुणधर्म याबद्दलच्या चर्चेत विचार, भावना व वर्तन या भिन्न प्रक्रिया नसून त्या परस्पर संबंधित व अन्योन्य प्रक्रिया आहेत या एलिशच्या विधानाची प्रचिती येत असे. धन्यवाद. राधाश्रीचे बोल. कसं वाटलं वाचन जरूर कळवा. तुम्हीही वाचा. वेगवेगळी पुस्तकं आणि स्वतःला शब्दसंपत्तीत श्रीमंत करा. धन्यवाद.